मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला सांगतो, हे खोटे रिपोर्ट बनवणं खरं तर खूप अवघड आहे आणि सांगायचं झालं तर अगदी इम्पॉसिबलच आहे, कारण महिपतने ते रिपोर्ट स्वतः काही बनवून घेतले नसते. सायली सांगते, पण ते रिपोर्ट किती हुबेहूब आणि खरे असल्यासारखे वाटत होते. म्हणजे जर एखाद्या खऱ्या रिपोर्ट बरोबर ते दिसले नसते ना, तर कधी कुणाच्या लक्षातच आलं नसतं की ते खरे रिपोर्ट्स आहेत. मग आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, महिपतला ते रिपोर्ट कोणी करून दिले, आता त्याच्या पाठीमागे लागायलाच हवं. मी उद्याच टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि सुरुवात करतो, चालेल ना? कारण ते खोटे रिपोर्ट कुणी बनवले हे मी नक्कीच शोधून काढेन. मग सायली आता अर्जुनला सांगते, अहो, जज साहेबांनी जेव्हा आपल्याला शेवटचे 25 दिवस दिले असं सांगितलं ना, तेव्हा खरं तर मला खूप म्हणजे खूप भीती वाटली होती. पण आज जरासा धीर आल्यासारखं वाटतंय, कारण तुम्ही जी पुराव्यांची चेन बनवत होतात ना, अहो, त्यामध्ये कुठली तरी महत्वाची कडी सापडत नाहीये असं वाटत होतं. पण आता या साक्षीच्या चेनमुळे, त्या पेंडंटमुळे महत्वाची कडी सापडली असं वाटतंय. आणि तुम्ही काळजी करू नका, देवी आई आहे आपल्याबरोबर, असं आता सायली धीरानेच अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, देवी आईचा आशीर्वाद तर आहेच आपल्या पाठीशी. आता झोपायचं का, खूप उशीर झालाय. तेव्हा आता सायली म्हणते, हो, झोपूयात. सायली ही झोपी जाते. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो आणि मनातच विचार करत असतो, आत्तापर्यंत मी प्रत्येक केस फक्त स्वतःसाठी लढलोय आणि मला हरायला कधी आवडत नाही, म्हणूनच मी जिंकलोय. पण आश्रम केस आहे ना, ती फक्त तुझ्यासाठी लढतोय बायको. ती मी जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणारच, असं मनाशी तो आता निश्चय करतो आणि मग त्यानंतर तो स्वतः झोपी जातो. दुसरीकडे आता प्रिया ही महिपत आणि साक्षीकडे आलेली असते. नागराज सुद्धा आता तिच्या बरोबर असतो. अगदी भयानक शांतता असते, कारण अर्जुनने आज जे काही साक्षी विरोधात पुरावे कोर्टासमोर सादर केलेले असतात ते सगळे खरे असतात. म्हणून प्रिया आता चिडते आणि लगेचच सगळ्यांना जाब विचारू लागते की काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं? अरे, तुम्ही हातावर हात धरून असे का बसलात? त्या अर्जुनने किती पुरावे गोळा केले, एक ना एक दिवस आपण सगळेजण बरोबर खड्ड्यात जाणार. आता तो अर्जुन जर साक्षीच्या त्या खऱ्या लोकेशन पर्यंत जाऊन पोहोचला तर आपण काय करायचं? जेव्हा अर्जुन हा कोर्टामध्ये बोलायला लागला ना, तेव्हा तुमची ती दामिनी आहे ना, दामिनी, ती अगदी थरथर कापत होती. आता 30 तारखेला एकतर साक्षीला जन्मठेप तरी होणार किंवा फाशीची शिक्षा तरी होणार, असं प्रिया सर्वांनाच सांगते. तेव्हा मात्र महिपतच्या तळपायाची आगच मस्तकात जाते आणि तो आता खूप चिडतो, कारण त्याचा साक्षीवर खूप जीव असतो आणि साक्षीला काही झालं तर ते त्याला आवडणार नसतं, कारण साक्षी ही त्याच्या काळजाचा तुकडा असते. त्यानंतर महिपत आता खूपच चिडतो आणि लगेचच प्रियाकडे जातो आणि अंगावर तिच्या धावत जात तो आता तिचा गळाच दाबतो आणि म्हणतो, अगं, माझ्या मुलीला जन्मठेप झाली तर मी तुला जित्ती सोडेन का जित्ती तुला? नाही ना, तुला सुद्धा मारून टाकेन मी. तू कशासाठी हवी मग आम्हाला? काही गरजच नाही ना तुझी, असं म्हणून तो तिचा दाबलेला गळा पटकन सोडतच नाही. तेव्हा साक्षी आणि नागराज दोघेही महिपतला शांत करण्याचा प्रयत्न करतात की अरे सोड महिपत तिला, अरे सोड, नाहीतर मरेल ती. साक्षीसुद्धा म्हणत असते, अण्णा, अहो, ती मरेल. त्यावेळी महिपत रागातच म्हणतो, मेली तर मरू दे, तिचं मला काही लोणचं घालायचं आहे का? अरे, आपण तिला त्या सुभेदारांच्या घरात पाठवली कशाला? की तो अर्जुन नक्की काय काय पुरावे शोधतोय हे पाहण्यासाठी ना. मग तेच पुरावे हिला शोधायला होतं काय? दोघेही नक्की काय करतायत याचा तिने शोध घ्यायला नको का? पुरावे कोर्टापर्यंत येतातच कसे? असा अनेक जाब तो तिला विचारू लागतो. आता ही मेलीच पाहिजे असं म्हणून तो अगदी जोरातच अजून एकदा तिचा गळा दाबतो. आता प्रियाला श्वास घेणंही अवघड होऊन बसतं. त्यानंतर आता नागराजला समजतं ही मेली बिली तर. नागराज रागातच म्हणतो, अरे महिपत, हिचा खून करून अजिबात चालणार नाही, असं म्हणून तो त्याचे डोळे उघडण्याचा, त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि पटकन महिपतचा हात असा हिसकतो जेणेकरून प्रिया
त्याच्या हातातून सुटेल. मग आता प्रिया कशीबशी बाजूला होते, आपल्या गळ्यालाच हात लावते कारण तिला खूप त्रास होऊ लागतो. त्यानंतर नागराज विचारतो, काय करतोस रे तू? तुला कळतं का? तुझं डोकं आहे का ठिकाण्यावर? तर साक्षी पटकन जाता तिला पाणी प्यायला देते आणि प्रिया मग घटाघट पाणी पिऊ लागते. तेव्हा साक्षी म्हणते, अगं बाई, जरा तोंड गप्प ठेव ना तुझं, इथे टेन्शन आहे सगळ्यांना. त्यानंतर आता प्रिया गप्प राहत नाही, ती आता खूपच चिडते आणि रागातच म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळे मरणार म्हणजे मरणार. आणि तुम्ही खड्डा खणलाय ना, म्हणून प्रिया अजिबात त्या खड्ड्यात पडणार नाही, एवढंच लक्षात ठेवा. कारण तुम्ही जो खड्डा खणलाय ना त्यामध्ये तुम्हीच पडणार. प्रिया फक्त एकच काम करणार, ते म्हणजे सुभेदारांच्या घरावर राज्य करणार. असं म्हणून प्रिया ही आपली बॅग घेते आणि मरा तिकडे असं म्हणून रागातच तेथून जाते. तेव्हा नागराज, महिपत आणि साक्षी हे तिघेही खूपच घाबरतात. तेव्हा मात्र महिपतला काही सुचत नसतं करावं काय, कारण त्याला साक्षीची आता खूप काळजी लागलेली असते. तर दुसऱ्या दिवशी कल्पना अजूनही प्रतापवर चिडलेलीच असते. तेव्हा प्रताप आता कल्पनाच्या मागे मागे फिरत असतो. कल्पना ऐक ना गं, असं म्हणत असतो. त्याचवेळी ती अजिबात ऐकत नसते. ती आपली किचनमध्ये जाते, भाजी घेते आणि निवडायला तेथे डायनिंग टेबलजवळ बसते. मग आता प्रताप म्हणतो, कल्पना, किती चिडणार आहेस गं तू अजून माझ्यावर? बस कर ना, हा राग सोड ना गं आता. त्याचवेळी प्रिया पण तेथे खुर्चीवर बसलेली असते, पण ती आता त्याच गोष्टीचा विचार करत असते की रात्री काय काय घडलं. त्यामुळे या दोघांकडे ती दुर्लक्षच करते. मग त्यानंतर प्रताप म्हणतो, ऐक ना अगं कल्पना, चोरओटीच्या दिवशी जे झालं ते विसर ना, कशाला उगीच राग धरून बसायचा मनात. ती रागातच म्हणते, हो तुम्ही त्या मुलीची बाजू घेतली ना, ते मला अजिबातच आवडलेलं नाहीये. अहो, प्रश्न तर अस्मिताच्या बाळाचा होता आणि तुम्ही त्यामध्ये अजिबात पडायला नको होतं. त्याचवेळी प्रताप आता हताश होतो आणि म्हणतो, तुझा राग कसा काढावा ना कल्पना, मला तर आता कळतच नाहीये बाई. इकडे प्रियाच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं. आज एवढ्या लवकर चैतन्य का आला असेल ना, याचा अंदाजच लागत नाहीये. आणि तो सुद्धा अर्जुनकडे गेलाय रूममध्ये आणि सायली सुद्धा अजून तिथेच आहे. आश्रम केसबद्दल हे बोलत तर नसतील ना, हा विचार तिच्या मनात येतो. इकडे चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो, आपण टेलिकॉम कंपनीमध्ये जाऊयात आणि पुढे काय होतंय ते बघूयात, जरा पुरावे शोधण्याचा प्रयत्न करू. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे चालेल. आता एकच सांगतो तुला, मला नाही वाटत की लवकरात लवकर आपल्याला ती इन्फॉर्मेशन ते सहजासहजी देतील. आता आपल्याला कोणाची तरी नक्कीच मदत लागेल. तेव्हा सायली आता विचार करते. चैतन्य म्हणतो, अरे कुणाची मदत घ्यायची? मग अर्जुन म्हणतो, आपण सिनियरची मदत घेऊ. अगोदर आपण तिकडे जाऊ आणि मग लगेचच तिकडे टेलिकॉम कंपनीमध्ये जाऊयात. तो सायलीला विचारतो, बायको मी निघू का आता? सायली म्हणते, हो, पण दिवसभर जे काही घडेल ते मला कळवत जा. फोन नाही करू शकलात तर निदान मेसेज तरी करा. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके. तर सायलीला अर्जुनची खूप काळजी वाटत असते, कारण लवकरात लवकर पुरावे सापडावेत यासाठी तिची ही धडपड मात्र सुरू असते. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य दोघेही तेथे येतात आणि ते आल्यानंतर आता डॅड, मम्मा, आम्ही निघतो, महत्त्वाचं काम आहे असं म्हणतात. त्याचवेळी प्रिया दोघांकडे अगदी धक्क्याने पाहत असते. मग आता प्रिया मनातच विचार करते की हे दोघेच निघाले म्हटल्यानंतर हे ऑफिसला निघाले आहे. आता एकच काम माझ्याकडे उरलंय, ते म्हणजे फक्त आणि फक्त या गँगवर लक्ष ठेवायचं. असं म्हणून ती आता तेथून उठते आणि बाजूला जाते. त्यावेळी प्रताप कल्पनाचा राग घालवण्यासाठी म्हणून म्हणतो, हे बघ, मी तुला मदत करू का? तेव्हा ती म्हणते, कशाला तुम्ही मदत करताय आता मला? तुम्ही ना तुमच्या लाडक्या सुनेलाच मदत करा ना. असं सायलीबद्दल ती पुन्हा पुन्हा प्रतापला बोलते. तेव्हा सायली सुद्धा तेथे आलेली असते. त्यानंतर कल्पना उठते आणि रूममध्ये जायला निघते. तर सायली आता तिच्या समोर असते, त्यामुळे कल्पना तेथे थांबते आणि रागातच म्हणते की हे बघ, एवढी वर्ष आम्ही दोघांनी एकत्र संसार केला, पण एकदाही आमचं कधीही भांडण झालं नाही. परंतु एक नवीन व्यक्ती घरात आली आणि आमच्या संसारात ठिणगी पडली. असं सायलीबद्दल ती बोलत असते. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. प्रताप लगेच म्हणतो, तू तन्वीबद्दल बोलतीयस का ग कल्पना? कारण तन्वी आपल्या घरात आल्यापासूनच आपल्या घरामध्ये जास्त वाद व्हायला लागले आहेत आणि एकमेकांमध्ये ठिणग्या पडायला लागल्यात.
तेव्हा कल्पनाला अजूनच चीड येते आणि ती आपल्या रूमकडे जाते. तेव्हा सायलीचा आता चेहराच पडतो. मग प्रताप म्हणतो की कळतच नाही या कल्पनाला कसं समजून सांगावं. तेव्हा सायली प्रताप समोर जाऊन उभी राहते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं. ती म्हणते, आईंच्या रागाचं कारण मला माहिती आहे बाबा, कारण तुमच्यामध्ये ना दोघांमध्ये फक्त आणि फक्त माझ्यामुळे वाद होतात. तेव्हा प्रताप सांगतो, बाळा हे बघ, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस आणि आमच्या भांडणाबद्दल तर अजिबात विचार करू नकोस. आमचं नातं एवढंही तकलादू नाही आहे की ते एका असं भांडणामुळे तुटेल. अगं, एक जण जेव्हा चिडतो ना तेव्हा दुसऱ्याने शांत राहायचं असतं आणि एक जण जेव्हा चुकतो ना तेव्हा दुसऱ्याने फक्त समजावून सांगायचं असतं. ओरडायचं आरडायचं नसतं किंवा आपणही त्याच्यावर रुसवा धरायचा नसतो. एवढं सोपं आहे बाळा. हे जमलं की संसार अगदी गोडी गुलाबीने करता येतो आणि मी आत्तापर्यंत तेच केलं आहे. दुसरीकडे नागराज रविराज हे दोघेही नाश्ता करत असतात. तेव्हा सुमन सांगते, ऐका ना, मला जरा दादाकडे जाऊन यायचंय, मी निघू का मग? नागराज म्हणतो, हो निघ, तुला निघायचं असेल तर. तेथे आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही येतात. ते आल्याबरोबर विचारतात, येऊ का आम्ही? मग रविराज म्हणतो, या या. प्रतिमासुद्धा म्हणते, अरे अर्जुन ये की, बस ना बाळा. त्यावेळी अर्जुन म्हणतो, जरा सिनियरबरोबर एका केसबद्दल बोलायचे. तेव्हा रविराज हसतो आणि म्हणतो, हे बघ, जेव्हा तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं ना तेव्हाच मला समजलं की तुम्हा दोघांना माझ्याबरोबर केसबद्दलच बोलायचं असणार. चला आपण वर जाऊयात आणि मग बोलूयात असं रविराज सांगतो. त्यावेळी आता मग दोघेही आता रविराज पाठोपाठ रूमकडे जातात. तर आता प्रतिमा आपलं काम करू लागते. नागराजला आता वेगळीच भीती वाटते की हा अर्जुन असा न कळवता घरी आलाय, एवढं काय महत्त्वाचं काम असणार आहे त्याचं दादाकडे, असं म्हणून तो आता नकळतपणे लक्ष नसताना तेथून उठतो आणि लगेचच रविराजच्या रूमकडे जातो. लगेचच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतो की या सगळ्यांचं बोलणं नक्की चाललंय काय. तर आता तो बाहेर उभा असल्यामुळे त्याला ते बोलणं सहज ऐकू येत असतं. इकडे अर्जुन आता रविराजला थँक्यू सो मच सिनियर म्हणतो, कारण तुझ्यामुळेच साक्षीचे खरे लोकेशन रिपोर्ट आमच्यापर्यंत आले. पण आता ते खोटे रिपोर्ट नक्की कुणी बनवले होते ना तेच मला शोधून काढायचेत आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणारच आहे. इकडे बाहेर नागराज हा अजूनच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतो. पण आता अर्जुनला माहीत असतं की मोठ्याने बोलायला नको म्हणून तो हळू बोलत असतो. आतमध्ये अर्जुन सिनियरला म्हणतो, आम्ही त्या कंपनीमध्ये आत्ता निघालोच होतो, परंतु कोणतीही कंपनी असं सहज रिपोर्टबद्दल काही सांगणार नाही की त्यांनी खोटे रिपोर्ट बनवले किंवा ते रिपोर्ट नक्की आले तरी कुठून. तेव्हा चैतन्यसुद्धा अगदी हळूच म्हणतो, सर नक्की काय घडलंय ना हे जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. अहो, तुम्ही म्हणाला होतात ना की तुमच्या ओळखीचं त्या कंपनीमध्ये आहे कुणीतरी, मग प्लीज तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकाल का? आपण जर त्यांच्याशी बोललो तर सगळा गोंधळच क्लिअर होऊन जाईल. तेव्हा रविराज म्हणतो, ठीक आहे, मी गोडबोलींबरोबर बोलून बघतो, ते आपल्याला नक्कीच मदत करतील, असं रविराज शब्द देतो. तेव्हा अर्जुन चैतन्याला जरा आनंद होतो. बाहेर आता नागराज हा अजूनच कान लावून ऐकत असतो आणि म्हणतो, अरे बापरे, ऐकू का येत नाही ना हेच कळत नाही मला. आतमध्ये आता गोडबोलेंना लगेचच रविराज हा कॉल करतो आणि माझे कलिक व मी तुम्हाला संध्याकाळी भेटायला येतोय, चालेल ना, असं विचारतो. मग आता गोडबोले तिकडून होकार देतात, त्यामुळे यांचा भेटण्याचा मार्ग आता मोकळा होतो. रविराज खुश होतो आणि अर्जुनला त्याबद्दल सांगतो की आपण संध्याकाळी गोडबोलेंना भेटायला जातोय. हा ठीक आहे असं आता अर्जुन म्हणतो. त्यानंतर रविराज सांगतो की हे बघ अर्जुन, तुला जी मदत लागेल ना बाळा ती नेहमीच मी तुला करेलच, पण तुला एक सांगू, तन्वी ही कोर्टामध्ये खोटी साक्ष देणं कधीही शक्य नाही. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. मग आता त्यानंतर रविराज म्हणतो, बघूयात आपण, कोर्टामध्ये कसं असतं, जे खरं असतं ना ते कधी ना कधी बाहेर येतं म्हणजे येतच. तेव्हा अर्जुन म्हणतो, यस, ते बाहेर येईलच. तर चैतन्य, थँक्यू सो मच सर, आम्ही आता येऊ का असं विचारतो.
त्यानंतर आता ते तिघेही रूम बाहेर जायला निघतात. हे जेव्हा नागराजला समजतं तेव्हा तो आता पटकन खाली येतो आणि तेथे सोफ्यावर बसण्याचं नाटक करत मोबाईलमध्ये आता आपला पाहत असतो, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये यासाठी. तेवढ्यातच अर्जुन, चैतन्य आणि रविराज तिघेही तेथे येतात आणि ते आल्यानंतर आता अर्जुन म्हणतो, आत्या बरं येऊ का आम्ही, आता खूप घाई आहे आज. त्यावेळी ती म्हणते, अरे बाळा पण तुम्ही काही खाल्लं नाही पिल्लं नाही, मग कसं जाऊन द्यायचं तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही आत्या, आज ना खरंच खूप गडबड आहे, कामं पण आहेत, त्यामुळे निघावं लागेल, येऊ का. मग प्रतिमा म्हणते, हो बाळा पण पुढच्या वेळी खाऊन जायचं हां. अर्जुन म्हणतो, हो. त्यानंतर आता रविराज सांगतो, प्रतिमा हे बघ, आज संध्याकाळी मी बाहेर जाईल पण जेवणाच्या वेळी नक्की येईल हा परत. मग असं म्हणून तो रूममध्ये जातो. हा नागराज मात्र मनात विचार करतो, म्हणजे आज संध्याकाळी घरामध्ये सुमनसुद्धा नाही आणि दादासुद्धा नाही. आता प्रतिमा वहिनीला वेडं ठरवण्यासाठी मला याचा फायदा घ्यायलाच हवा. दुसरीकडे दामिनी आता तिच्या केबिनमध्ये असते. महिपत ऑलरेडी तिथे येऊन बसलेला असतो. तेवढ्यातच एक क्लायंट तेथे येतो. तर त्या क्लायंटची जी फाईल असते ती फाईल पूर्णपणे दामिनी वाचते आणि रागातच विचारते, काय रे, मी अशी वीक केस लढायची आहे का. दामिनी देशमुख अशी कोणतीही वीक केस लढत नाही, तुला 1000दा सांगितलंय ना. असं म्हणून चक्क त्याच्या अंगावरती फाईल फेकून देते आणि गेट आउट असं मोठ्यानेच म्हणते. त्यानंतर दामिनी आता दुसरीकडे जायला निघते. महिपत आता पटकन खुर्चीमधून उठतो आणि म्हणतो, ओ देशमुखबाई, एवढा मोठा महिपत शिखरे तुमच्यासमोर उभा राहिलाय तरीही तुम्हाला दिसत नाही का. तेव्हा दामिनी आता खूपच चिडते आणि म्हणते, नाही, मला नाही दिसत कोणता महिपत शिखरे वगैरे. मी तुम्हाला 1000दा सांगितलं होतं की अजिबात माझ्यापासून काही लपवायचं नाही, परंतु तुम्ही ते लपवलंच ना. दरवेळी कोर्टामध्ये गेले की 40-50 सांगाडे तुमच्या कपाटामधून निघतात. महिपत अगदी साळसूतपणानेच बोलतो. आता त्या अर्जुन सुभेदाराने लोकेशन रिपोर्टबद्दल सांगितलं, ते सांगायचं राहून गेलं हो तुम्हाला, त्यात काय एवढं. तेव्हा आता रागातच ती विचारते, मग पार्टीचं काय. अहो त्याच डेटचं फुटेज तुम्ही 13 जानेवारी म्हणून कोर्टामध्ये प्रेझेंट केलं, हेही सांगायचं विसरलात का तुम्ही, की मुहूर्त नाही मिळाला. तेव्हा महिपत म्हणतो, अहो बाई, मी सांगणारच होतो. तेव्हा दामिनी रागातच विचारते, काय, कधी. अहो कधी सांगणार होतात तुम्ही. अहो तुमच्या या लपवाछपवीमुळे ना माझं अक्षरशः डोकं फिरलंय. तेव्हा महिपत विचारतो, अहो कसली लपवाछपवी, मी काहीच नाही लपवलं. तेव्हा दामिनी रागातच विचारते, काय हो, सगळं खरं सांगितलंय का तुम्ही मला. अहो तुम्हाला काय वाटलं शिखरे, माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी केस लढतीये का, आणि तुम्ही पैसे देताय म्हणून. हे बघा शिखरे, अर्जुन सुभेदाराने आजपर्यंत एकही केस हरलेली नाहीये आणि या अर्जुन सुभेदारालाच मला हरवायचे म्हणून मी ही केस घेतलीये, समजलं. माझं नाव मोठं करण्यासाठी मला ही केस लढायची आहे आणि तुम्ही जर असंच सतत खोटं बोलत असाल तर मला तुमची केस लढायची नाही, असं स्पष्टपणे तोंडावरती सांगते. तेव्हा महिपत म्हणतो, असं नका बोलू, मी तुमची माफी मागतो. तेव्हा महिपत म्हणतो, अहो झालंय काय ना, माझ्या लेकीला वाचवण्यासाठी 2 वर्षापासून मला खूप म्हणजे खूप जुगाड करावे लागले आहेत. आता माझ्या नाही लक्षात राहतो आणि त्या साक्षीच्या फोनचे लोकेशन रिपोर्ट मी बदलले, हे तर अगदी साफ विसरून गेलो होतो हो मी. तेव्हा ती म्हणते, साफ विसरून गेला होतात का, बरं ठीक आहे, जे विसरला होतात ना ते अगदी सगळं काही आठवून बघायचं, अगदी नीट आठवायचं आणि मगच माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा पाऊल ठेवायचं, समजलं. गेट आउट असं म्हणून ती महिपतला बाहेर काढत असते. तेव्हा महिपत आता म्हणतो, परत या बाईच्या हातापाया पडायचं हे काही आपल्याला जमत नाही, परंतु फक्त 1च महिना राहिलाय आणि या 1 महिन्यामध्ये माझी साक्षी सुटली तर या बाईचं थोबाड ना मी आयुष्यभर बघणार नाही, असं महिपत मनाशी शपथ घेतो. इकडे पूर्णाजी विचारतात, अस्मिता बाळा, तुला मळमळ होत नाहीये ना ग. तेव्हा ती म्हणते, नाही ग आजी, मला अजिबात मळमळ होत नाही आणि माझा मूडसुद्धा एकदम फ्रेश आहे, मला भूकसुद्धा खूप लागली आहे. तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहतात. तेवढ्यातच प्रिया आता जेवणासाठी तेथे येते आणि ताटामध्ये भाजी वाढलेली पाहते. तर तिच्या न आवडीची भाजी असते म्हणून ती रागातच म्हणते, अहो विमलताई, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय ही भाजी मला आवडत नाही, ही भाजी बनवू नका म्हणून. ही भाजी बघितली ना तरीही माझ्या तोंडाची अगदी चव जाते. तेव्हा सायलीला आता राग येतो आणि ती विचारते, काय ग, जेवायला बसण्या अगोदरच तुझी झाली चिडचिड सुरू.
अगं जेवताना घरातलं वातावरण अगदी हसतं-खेळतं असायला हवं, एवढंही कळत नाही का तुला? आणि अस्मिताताई असताना आपण याची खास काळजी घ्यायची आहे. पण तू तर आपली उलटच वागतीयेस, कळत नाही का तुला? मग प्रिया मोठ्या तोऱ्यातच म्हणते, ए बाई, तुझी लेक्चरबाजी बंद कर हा, कारण तुझी लेक्चरबाजी ऐकून ना मला कंटाळा येतो, समजलं? तेव्हा सायली म्हणते, अगं तुला लेक्चरबाजीच वाटणार गं, म्हणून भाज्या पेरायला सांगितल्या तरी तुला अजून शहाणपण काही आलं नाही. तेव्हा प्रिया रागात विचारते, शहाणपण म्हणजे काय गं? जी माणसं तुझ्या आणि अर्जुनच्या मनासारखी वागतात त्याला शहाणी माणसं म्हणायचं का? अगं पूर्णाजी, तू ऐकतेस ना, आपण सगळे वेडे आहोत, वेडे. तेव्हा सायली रागातच विचारते, तू येण्या अगोदर इथे सगळ्यांचा मूड अगदी चांगला होता, तुला इथे यायला कोणी सांगितलं होतं ग प्रिया? मग आता प्रिया अजूनच विषय वाढवते आणि विचारते, काय मी सगळ्यांचा मूड घालवला का? मी घालवला? आता हे बघ, तुझी ही नाटकं सगळ्यांना दिसत नाहीये, कळत नाहीये असं समजू नकोस. तेव्हा कल्पना आता प्रियाला समजावू लागते, तर आता आई प्लीज हिला जायला सांगा, नाही तर मी इथून जाईल, अशी धमकीच ती देते. मग आता मी जातेच आता माझ्या रूममध्ये, असं प्रिया म्हणते आणि अस्मितालाही विचारते, चल तुला यायचंय का रूममध्ये, जाऊयातच आपण दोघीही, मी पास्ता किंवा वेगळं काहीतरी वगैरे. तेव्हा अस्मिता रागातच म्हणते, मला नाही पिझ्झा वगैरे काही खायचा, मला हेच जेवण जेवायचंय. तेव्हा पूर्णाजीसुद्धा म्हणतात, हे बघ, उगीच विषय वाढवू नकोस प्रिया, आणि ताटात जे वाढलं आहे ना ते गपगुमाने खा आता, कळलं का? आता बस, असं म्हणून पूर्णाजीसुद्धा चिडतात. प्रिया विचारते, काय ग, तू सुद्धा आता हिचीच बाजू घेणार का? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं बस की जेवायला, त्यावेळी तू सुद्धा आता मला गप्प बसव आणि हिचीच बाजू घे, मला काही या घरात बोलण्याचा हक्कच नाही, अधिकार नाही आहे, असं प्रिया काहीसं बोलू लागते. पूर्णाजी आता जेवण करणार असतात, मग त्यांनी जो हातामध्ये घास घेतलेला असतो तो पुन्हा खाली ठेवतात. मग आता प्रियाची ही चिडचिड पाहून पूर्णाजींना देखील खूपच राग येतो. तेव्हा आता त्या खूपच रागात तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा पूर्णाजींनी घास खाली ठेवलेला असतो ते पाहून सर्वांना खूप वाईट वाटतं आणि त्या आता जेवणाच्या ताटाच्या पायाच पडतात आणि त्यांना जेवण करायची सुद्धा इच्छा राहत नाही. तेव्हा सर्वांनाच खूप वाईट वाटतं आणि सगळेजण प्रियाकडे रागात पाहतात. मग आता मात्र सायलीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती लगेचच प्रियाकडे जात तिच्या ताटात तिला जेवण वाढते आणि जेवण वाढल्यानंतर रागातच म्हणते, अगं तुझ्यामुळे पूर्णाजींनी तोंडाशी घेतलेला घास खाली ठेवला आहे ताटामध्ये, आता तुला इथलं वातावरण अजून बिघडवण्याची संधी मी अजिबातच देणार नाहीये, चल आता तू तुझ्या खोलीत जाऊन जेवायचं, समजलं? असं म्हणून ती प्रियाला चांगलीच आता धडा शिकव. तर आता सायलीला कुणी काहीही बोलत नाही, कारण सर्वांना माहीत असतं की प्रिया कशी वागतीये. मग आता प्रिया जागची उठत नाही ते पाहून सायली म्हणते, अगं उठ. तेव्हा तू कोण आहे ग मला उठवणारी, असं रागातच प्रिया विचारते. मी इथेच बसून जेवणार, आई, पूर्णाजी आणि अस्मिता सोबत. तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही, कारण तू इथे नसशील ना तरच या तिघीही सुखाने जेवतील. तेव्हा प्रियाचा चांगला सायली अपमान करत असते ते पाहून अस्मिता गालातच हसते. मग त्यावेळी सायली तिचं ताट हातात घेते आणि तिला अगदी फरफटतच तिकडे रूमकडे घेऊन जाते. मग प्रिया म्हणत असते, आई, पूर्णाजी, अस्मिता बोला ना काहीतरी, पण त्या तिघीही आता काही बोलत नाहीत. मग सायली इकडे तिला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की आजपासून हे बघ, तू तुझ्या रूममध्ये जेवायला बसायचं, कारण माझ्या माणसांवरच्या चेहऱ्याचं हसू तुझ्यामुळे गेलेलं मी अजिबात सहन करणार नाही, असं म्हणून दार बंद करून ती लगेचच तेथून जात. मग प्रिया विचार करते, ही सायली नेहमीच विचित्र वागते, पण आज तिला तर कुणीच अडवलं नाही, कारण ती कल्पी किंवा अस्मिता काहीच बोलल्या नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रतिमा तिच्या रूममध्ये असते. सुमन आणि रविराज घरी नाही या संधीचा फायदा घेत लगेचच नागराज हा तिच्या रूममध्ये जातो. त्याने आपला चेहरासुद्धा बांधलेला असतो आणि तेथे असणारी उशी घेऊन तो प्रतिमाच्या तोंडाजवळ असा घेतो आणि ते तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो, तिला मारण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे आता रागातच पूर्णाजी प्रियाला म्हणतात, ती माझी काठी दे चल. तेव्हा प्रिया एवढी रागात आता पूर्णाजींकडे ती काठी देते, ती काठीच आता खाली पडते. त्यामुळे आता पूर्णाजींचा तो मौल्यवान असा बॉक्स खाली पडतो आणि फुटतो. तर प्रिया असा लाथाडूनच देते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, माझा बॉक्स लाथाडला तू. तेव्हा घरातील सगळेजण तेथे येतात. तर प्रियाने काय काय केलं हे पूर्णाजी सांगतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.